तर स्वागत आहे तुमचं माझ्या डे 100 मध्ये. आता रोज मी तुमचं स्वागत करते मी माझा क्विंडम म्हणून. आणि क्विंडम का बरं, तर किंगडम राहू शकतं, तर क्विंडम का नाही, तेच विचार करून मी माझ्या चॅनलचं नाव क्विंडम असं ठेवलं होतं. आणि त्याच चॅनलचे आज आपले जे 100 डेजचे चॅलेंज होते ते आज कंप्लीट होतात. म्हणजे आज आपला हा 100वा व्लॉग असणार. आणि हे 100 डेज मी कसे पार पाडलेत हे माझं मलाच माहिती आहे. ॲक्च्युली कधी कधी तर मी विसरून जात होती की मी एक व्लॉगर म्हणून आता काम करते आहे. आणि कधी कधी तर मला शूट घ्यायसाठी पण आठवण नव्हतं राहत. म्हणजे जेव्हा नेमकं शूट घ्यायचं असतं तेव्हा मला आठवण नव्हती राहत. पण आता हळूहळू मला हॅबिट पडली होती. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी का करते मी, कारण मला आता तुमच्याकडनं एक विचारायचं होतं की आपले 100 डेजचे चॅलेंज तर कंप्लीट झाले, तर ही जर्नी आपल्याला समोर वाढवायची आहे का, मला तुम्ही सजेस्ट करा की आपलं हे व्लॉग्स कंटिन्यू ठेवायचे आहेत का, आणि आपण त्या व्लॉग्सला कशा पद्धतीने काहीतरी युनिक करू शकतो. आता माझ्याकडनं तर मी ट्राय करतच होते की नेहमी काहीतरी मी युनिक करावं, पण कुठे कुठे ते कमी पडत होतं. बट डू लेट मी नो इन दी कॉमेंट सेक्शन की आपण हे व्लॉग्स आता कसे काय पद्धतीने कंटिन्यू करू शकतो. तर आजच्या दिवसाची सुरुवात तर पूर्णपणे झाली होती आणि बोलता बोलता आपण इथे सायंकाळपर्यंत पोहोचलो. आणि सायंकाळची चहा इकडे घ्यायला गेले तर नेहमीप्रमाणे माझ्या जिभेला ते भाजलं. म्हणजे चहा पिण्यासाठी पण आपल्याला किती घाई असते. आणि शरीराने आपण कितीही मोठे झालो तरी मेंदू आपला त्याच ठिकाणी आहे. म्हणजे हे कार्टूनवाल्या मूवी बघणं म्हणजे लिटरली आम्ही आजही बघतो. तुमच्यातही कोणी असेल जो या कार्टूनच्या मूवी बघत असेल, ही तर माझी फेवरेट आहे, ही टँगल्ड आणि फ्रोझन मूवी. फ्रोझन 1 आणि पार्ट 2 सुद्धा खूप जास्त आवडतं मला. नाही तर चहा तर आता आमचा झाला होता, पण चहा नंतर आता चटरंग बटरंग खायची इच्छा झाली. म्हटलं तर जे आपण खाऊ आणलेलं आहे ते खाऊन घ्यायचं ना. आणि आज सकाळी ना एक खूप मोठा वांदा झाला होता घरी. आता या खाण्यातून मी जेव्हा एक डबा काढायला गेले तर हा झाकणच माझ्या हातात येऊन गेला आणि पूर्णपणे तो झाकण खाली येऊन गेला होता. आता किचन मध्ये तर आम्हीच जास्त राहतो, तर ते माझ्याच डोक्यावर नको पडायला ना. आधीच मेंदू कमी आहे. आणि जरा मी बाहेर निघाले तर हे वातावरण मला अजिबात समजत नाहीये. म्हणजे नुसतंच आभाळ येण्याची काय गरज पडते, मी हेच विचार करत राहते. लागल्यात आपली गाडी आतमध्ये टाकली आणि आमचे बॅट्समॅन इकडे आपली बॅट आणि बॉल घेऊन बाहेर आले. आता तिला इकडे खेळायचं होतं आणि मला काही खेळायचं नव्हतं, तर काय तिच्यासोबत जरा टप्पल करून घेतलं आणि तिला भगवलं घरात. आणि आमचे पोस्टमॅन सुट्टीवर असल्यामुळे जे दुपारी पार्सल मी स्वतः घेऊन आले होते तेही जरा चेक करून घेते. चला तर मग आता आपण कधी भेटूया हे मला माहिती नाही, पण तेव्हापर्यंत गुड नाईट.